नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी आपण इथं आन्सर रायटिंगचे मोफत सेशन घेत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. सध्या आपण घेत आहोत जीएस पेपर 1 हिस्ट्रीचा सेक्शन. तर बेस्ट आन्सर लिहिण्यासाठी बेस्ट कंटेंट तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथं एमपीएससी सेक्शन मध्ये जीएस पेपर 1 मध्ये हिस्ट्रीचे अतिशय चांगले असे दर्जेदार पुस्तकं मिळत आहेत. जसं की तुम्हाला इथं आधुनिक भारताचा इतिहास हुकुमचंद जैन सरांचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर पुस्तक मूळ लेखक आहेत हुकुमचंद जैन सर, अनुवाद केलाय मार्डीकर सरांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर केंद्र आणि राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आधुनिक भारताचा इतिहास वतू देशपांडे सरांचं एक पुस्तक आहे. देन तुम्हाला इथं केसागर पब्लिकेशनचं केसागर सरांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. डॉक्टर अनिरुद्ध सर आणि गजानन भिडे सरांनी लिहिलेलं एक पुस्तक तुम्हाला इथं मिळत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं व्ही पाटील सरांचं पुस्तक स्पेशली महाराष्ट्रासाठी आहे. बरीच पुस्तकं आहे, त्याच्यामधून 1, 2 ते 3 रेफरन्स बुक तुम्ही डेफिनेटली वापरा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स अतिशय नामांकित असं पुस्तक आहे. बिपिन चंद्र सरांचं मराठीमध्ये अनुवाद आपल्या पब्लिकेशनने केलेला आहे. ठीक आहे. ओके. तर इथं पुस्तकं भरपूर आहेत, अत्यंत दर्जेदार आहेत. यूपीएससी लेवलचंच कंटेंट आहे. मॉडर्न इंडिया आहे, बिपिन चंद्र सरांचं पुस्तक एनसीईआरटी वरती बेस असलेलं. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाची पण सेपरेट बुक्स इथं मिळत आहेत. ठीक आहे. ओके. तर आन्सर रायटिंग साठी कंटेंट जितकं चांगलं असेल तितकं तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत. तर आपण कंटिन्यू करूया. कालच्या सेशन मध्ये आपण जे क्वेश्चन घेतले होते तुम्ही बघितले असतील. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे चला. तर प्राचीन भारतावरचा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, भारतामध्ये जैन आणि बौद्ध धर्माचा जो उदय झाला ना, तर बौद्ध आणि जैन धर्माच्या उदयाची चर्चा करा म्हटलंय तुम्हाला. बरोबर. इथं तुमचा क्वेश्चन ब्रेक होतो. बौद्ध आणि जैन धर्माच्या शिकवणी त्यांच्या दृष्टिकोनामध्ये कशा प्रकारे एकमेकांना छेदतात आणि वेगळ्या होतात. म्हणजे काय सांगायचं माहिती का तुम्हाला, इथं बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांची जी शिकवण होती, दोन्ही धर्माची जी शिकवण होती, या शिकवणीमध्ये सिमिलॅरिटीज काय होत्या आणि डिफरन्स काय होता हे तुम्हाला इथं सांगायचं. ठीक आहे. 250 शब्दामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. क्वेश्चन पुन्हा एकदा समजून घ्या. क्वेश्चन मध्ये पहिला पार्ट तुम्हाला काय लिहायचं आहे, बौद्ध आणि जैन धर्माचा उदय कसा झाला. बरोबर. उदयाची चर्चा करा म्हटलंय. उदय आणि प्रसाराबद्दल तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शिकवणी ज्या आहेत ना, त्या शिकवणी आणि जे त्यांची फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, त्याची तुम्हाला तुलना करायची. ओके. सेकंड पार्ट तुमचा इथं कव्हर झाला. इथे तुम्हाला आता फक्त एवढंच नाही करायचं, तर भिन्नता शिकवण्याची जी उदाहरणं आहेत ती वापरून आपल्याला इथं स्पष्ट करायचे आणि कीवर्डच्या आवश्यकतेनुसार आपल्याला काय करायचं आहे, निष्कर्ष काढायचे आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. निष्कर्ष काढण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन खूप बारकाईनं समजून घेणं गरजेचं असतं. जेव्हा मी इथं तुम्हाला आजच्या या क्वेश्चनचा निष्कर्ष सांगेल, तो निष्कर्ष कोणत्या बेसिसवरती काढला तेही मी इथं तुम्हाला क्लिअर करेल. ठीक आहे. ओके. तर पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचंय, पहिल्यांदा आपल्याला बौद्ध आणि जैन धर्माचा उदय का झाला. आपण आर्ट अँड कल्चरचे पण लेक्चर्स इथं कम्प्लीट केलेले आहेत, तरी तुम्हाला क्रोनॉलॉजी माहित असेल. बघा, 6व्या शतकाच्या आसपास तुम्हाला काय लिहायचंय. आता लक्षात घ्या, जैन आणि बौद्ध धर्माच्या उदयाशी रिलेटेड खूप सारं कंटेंट तुम्हाला माहिती आहे. बरोबर. पण ते सगळं तुम्ही लिहित बसणार का, अजिबात नाही. लक्षात घ्या, कारण क्वेश्चनचे जे बाकीचे पार्ट्स आहेत ना, ते आपल्याला कव्हर करावे लागतात. तर 6व्या शतकाच्या आसपास प्राचीन भारताने बौद्धिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा काळ पाहिला. ठीक आहे. ओके. तर कोणत्या शतकाच्या आसपास, 6व्या शतकाच्या आसपास प्राचीन भारताने काय केलं, बौद्धिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा काळ पाहिलेला आपल्याला दिसतो. आता वैदिक व्यवस्थेच्या मर्यादांना प्रतिसाद म्हणून जैन आणि बौद्ध धर्म या 2 प्रभावशाली धर्मांच्या उदयामुळे लोकांना आध्यात्मिक ज्ञानासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाले. ठीक आहे. ओके. तर इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की वैदिक व्यवस्थेच्या मर्यादांना प्रतिसाद म्हणून जैन आणि बौद्ध धर्म या 2 प्रभावशाली धर्मांच्या उदयामुळे काय झालं, लोकांना आध्यात्मिक ज्ञानासाठी अजून पर्यायी मार्ग उपलब्ध झाले. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर हे तुम्ही इथे सांगू शकता. उदय जो आहे ना, जैन आणि बौद्ध धर्माचा उदय, ते आपल्याला लिहायचंय. पहिल्यांदा तुम्ही बौद्ध धर्माच्या उदयाबद्दल लिहा की बौद्ध धर्माची सुरुवात. आता हे जे वर्ष आहेत ना, ही वर्ष तुमच्या आन्सर मध्ये आली पाहिजेत. लक्षात घ्या,
2600 वर्षापूर्वी एक जीवन पद्धती म्हणून झाला, ज्याच्यामध्ये व्यक्तीचं परिवर्तन करण्याची क्षमता होती. 563 ईसापूर्व मध्ये जन्मलेले सिद्धार्थ गौतम यांच्या शिकवणी आणि जीवन याच्यावरती हा धर्म अनुभवांवरती आधारित आहे. त्याच्यानंतर भारतातील नेपाळ सीमेजवळील लुंबिनी येथील कपिलवस्तू येथून राज्य करणाऱ्या शाक्य वंशाच्या राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी जीवन नाकारलं. श्रीमंतीचे जीवन आणि तपस्वी जीवनशैली, अत्यंत आत्मशिस्तीचा स्वीकार करून त्यांनी घर सोडलं. ठीक आहे, ओके. म्हणजे इथं तुम्हाला हे 563 ईसापूर्व 2600 वर्षापूर्वी गौतमांबद्दल थोडंसं तुम्हाला इथं लिहिता आलं पाहिजे. ओके. जैन धर्माचा उदय बघा, भगवान महावीरांनी धर्माचा प्रचार केला तेव्हा ईसापूर्व 6व्या शतकात जैन धर्माला महत्व झालं. बरोबर. तिथे 24 महान शिक्षक होते. शेवटचे भगवान महावीर होते, तीर्थंकर म्हणतात त्यांना. इथं लिहिलेलंच आहे. त्यांनी काय केलं, जीवनामध्ये सर्व ज्ञान म्हणजे मोक्ष प्राप्त केले होते आणि लोकांना त्याचा उपदेश केला होता. भगवान महावीर 24वे तीर्थंकर होते. जन्म इसवी सन पूर्व 546 मध्ये वैशाली जवळ कुंडग्राम येथे झाला. 12 वर्षे तपस्या केली. वयाच्या 42व्या वर्षी कैवल्य नावाचे सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान त्यांनी प्राप्त केले. म्हणजे दुःख आणि सुखाला त्यांनी जिंकलं. ठीक आहे. आणि त्यांच्या मोहिमेने कौशल्या, मगध, मिथिला, चंपा इत्यादी ठिकाणी आपल्याला पोहोचलेल्या दिसून येतात. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे इथं तुम्ही जैन आणि बौद्ध धर्माच्या उदयाबद्दल लिहिला. हा एक आपल्या क्वेश्चनचा पार्ट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला जैन आणि बौद्ध धर्माच्या उदयाशी संबंधित कारण लिहायचे. ठीक आहे, ओके. कारणे क्लिअर. आणि मग पुन्हा शिकवणींची तुलना आपल्याला करायची आहे. शिकवणीमधला फरक आपल्याला इथं सांगायचा आहे आणि मग आपल्याला फायनली निष्कर्ष काढायचा आहे. बघा, जैन आणि बौद्ध धर्माचा उदय जो आहे ना, तो वैदिक धर्मातील जाती व्यवस्था आणि कर्मकांडाच्या असंतोषातून झाला. का झाला? रिझन तुम्हाला माहित पाहिजे की बौद्ध आणि जैन धर्माचा जो उदय आहे तो वैदिक धर्मातील जाती व्यवस्था आणि कर्मकांडाच्या असंतोषातून झाला. ठीक आहे. समतावादी दृष्टिकोन, अहिंसेवर लक्ष केंद्रित करणं, मुक्तीचे स्पष्ट मार्ग सांगून त्यांनी पीडित जनता आणि वाढता व्यापारी वर्ग दोघांना पण आवाहन केलं. त्यांच्या साध्या शिकवणी आणि राजेशाही पाठिंब्यामुळे काय झालं, त्यांचा बरेच राजे होते की ज्यांनी या धर्माला, जैन आणि बौद्ध धर्माला आश्रय दिला. बरोबर. अशोक असतील, कनिष्क असतील, हर्षवर्धन असतील, तर यांसारखे जे महान सम्राट होते यांनी बौद्ध धर्माचं संरक्षण केलं. तर जैन धर्माला उत्तर भारत, चंद्रगुप्त मौर्य, धनानंद, कलिंग सारख्या खारवेल यांच्याकडून संरक्षण मिळालं. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, दोनच लाईन मध्ये यांनी सगळं सांगितलं की कोणत्या धर्माला कोणी संरक्षण दिलं. ओके. तर ही झाली उदयाची कारणं. इथं तुम्हाला बौद्ध आणि जैन धर्माच्या शिकवणींची तुलना करायची आहे. ठीक आहे. काय करायचं आहे, यांची जी शिकवण आहे ना, तर या शिकवणीची तुलना करायची आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं, बौद्ध आणि जैन धर्माच्या शिकवणीमधील समानता काय आहे, अहिंसा. बरोबर. दोघा पण धर्मांनी काय केलेलं आहे, अहिंसेवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. दोन्ही धर्मामध्ये सजीवांची हानी टाळण्याचं तत्व केंद्रस्थानी आहे. बरोबर. त्याच्यानंतर मुक्तीची इच्छा, दोन्ही धर्मामध्ये पुनर्जन्माच्या चक्रातून बाहेर पडणं आणि आत्मज्ञान प्राप्त करणं हे दोन्ही परंपराचं काय आहे, मुख्य ध्येय आहे. बरोबर. नैतिक आचरण, तुम्ही जर बघितलं जैन आणि बौद्ध दोन्ही धर्मामध्ये दोघेही नैतिकता, योग्य राहणीमान आणि सद्गुणी मार्गावरती भर दिलेला आपल्याला इथं दिसून येतो. बौद्ध आणि जैन धर्माच्या शिकवणीमधला फरक काय आहे, आता सिमिलॅरिटीज तर आपण पाहिल्या, आपल्याला फरक पण विचारलाय क्वेश्चन मध्ये. बरोबर. तर इथं तुम्हाला अहिंसेची तीव्रता, देवतांची भूमिका, सामाजिक पदानुक्रम, त्याच्यानंतर अजून काय तुलना करू शकता तुम्ही इथं, 3 पॉइंट मध्ये तुम्ही तुलना करू शकता. बघा, इथं जर बघितलं तर जैन धर्म जो आहे ना, अहिंसेला कठोर टोकाकडे घेऊन जातो. बरोबर. जैन जीवनाच्या सगळ्या पैलूमध्ये अहिंसेचं पालन करतात. झाडू मारताना मुखवटे घालून सूक्ष्म जीव सुद्धा टाळतात. पण बौद्ध धर्मामध्ये सामान्यतः जास्त इतकं कडक आपल्याला दिसून येत नाही. देवतांची भूमिका, बौद्ध धर्म देवतांची उपासना करण्यावर भर देत नाही. लक्षात घ्या. आत्मज्ञानासाठी वैयक्तिक प्रयत्नांवरती लक्ष केंद्रित करतो. जैन धर्मामध्ये देवता आहेत परंतु त्यांच्याकडे निर्माते किंवा रक्षणकर्ता म्हणून पाहिलं जात नाही, तर स्वतःला मुक्ती मिळवून दिली आहे या अर्थानं पाहिलं जातं. बरोबर. सामाजिक पदानुक्रम जर तुम्ही बघितला तर जैन धर्मामध्ये अजून पण विविध पंथासह मठवासी पदानुक्रम आहे. कुठला? मठवासी. बौद्ध धर्म अधिक समतावादी मठ संरचनेवर भर देतो. ठीक आहे, ओके. तर हा जो 3 पॉइंट मधला डिफरन्स आहे, हा डिफरन्स तुम्ही इथं लिहिला पाहिजे. आणि मग आता निष्कर्ष कसा लिहायचा बघा. निष्कर्ष तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, उदयाची कारण लिहा,
बरोबर, सिमिलॅरिटीज लिहा, त्याच्यामधला फरक लिहा. मग इथं तुम्हाला काय सांगायचं की हा, जैन आणि बौद्ध धर्म जरी समान परिस्थितीत जन्माला आले असले तरी त्यांनी प्राचीन भारतात ज्ञानप्राप्तीसाठी वेगळे मार्ग दिले. बरोबर, आणि ओव्हरऑल सारांश द्यायचा असतो की दोघांनी पण अहिंसेला आणि आचरणाला भर दिला, पुनर्जन्मावरती भर दिला. पण जैनांनी म्हणजे जे क्वेश्चनचा आन्सर तुम्ही लिहिलं ना, ते आन्सर सारांश रूपामध्ये लिहिणं म्हणजेच निष्कर्ष लिहिणं. ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये, त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही. ओके, क्लिअर. तर इथं हा आपला पहिला क्वेश्चन संपतो. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपला काय आहे बघा. पुढचा क्वेश्चन आपला आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी बजावलेली जी भूमिका होती ना, तर त्या भूमिकेची चर्चा करा 150 शब्दामध्ये. ठीक आहे, दृष्टिकोन काय असला पाहिजे तुमचा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल थोडक्यात वर्णन करा आणि तुमचं उत्तर सुरू करा. ठीक आहे, काय म्हटलं यांनी, स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय भूमिका बजावली, तर त्यांची महत्वपूर्ण भूमिकेची चर्चा करा आणि निष्कर्ष करा. साधा सिंपल क्वेश्चन आहे 150 शब्दामध्ये. बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस, नेताजी म्हणून ओळखले जाणारे, आता सुभाषचंद्र बोस यांच्यावरती काही निबंध लिहायचा का आपल्याला, नाही. परिचयामध्ये थोडक्यात लिहायचं की कोण होते, नेताजी म्हणून ओळखलं जात होतं, एक स्वातंत्र्य सैनिक होते, उत्कृष्ट नेतृत्व क्षमता त्यांच्याकडे होती, एक उत्कृष्ट वक्ता होते, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी जोरदार आणि सक्रिय सहभाग नोंदवला, त्याच्यासाठी त्यांची एक स्पेशल ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनाने अनेक लोकांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्याची प्रेरणा दिली. ठीक आहे, तर सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहा, तेव्हा बाकी काहीही लिहायचं नाही की त्यांनी कोणता पक्ष स्थापन केला, त्यांनी काय केलं वगैरे वगैरे, हे त्यांच्या भूमिकेमध्ये येणार. बरोबर, एक पर्सन म्हणून त्यांच्याबद्दल तुम्ही लिहिताय की त्यांची ओळख काय होती. लक्षात आलं, क्लिअर. तर भारताचा जो स्वातंत्र्य लढा होता, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांची भूमिका काय होती. बघा, याच्यामध्ये तुम्हाला जे जे महत्वाचे मुद्दे आहेत, CR दास यांच्याशी संबंध असतील, ट्रेड युनियन चळवळी असतील, काँग्रेसशी संबंध असेल, त्याच्यानंतर तुम्हाला इथं काँग्रेसचं अध्यक्षपद असेल, अजून काय लिहू शकता तुम्ही, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये त्यांचा रोल असेल, इंडियन लिजन मध्ये त्यांचा रोल असेल, बरोबर, इंडियन नॅशनल आर्मी मध्ये त्यांचा रोल असेल, हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, इथं लिहायचं आहे, एका क्रोनॉलॉजीने लिहायचं आहे. लक्षात घ्या, CR दास यांच्याशी संबंध, CR दास यांच्याशी जर संबंध बघितला, बघा इथं जर क्रोनॉलॉजी आपण बघितली ना, तर सुभाषचंद्र बोस यांचे म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल एकच मिनिट थांबा, आपण सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल जर सर्च केलं ना, तर तुम्हाला सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठं झाला, काय झालं, बरोबर, किंवा 42 मध्ये ते जर्मनीमध्ये होते, बर्लिनमध्ये होते, हे सगळं तुम्हाला मिळतं. पण इंट्रो मध्ये काय लिहायचंय आणि मेन बॉडी मध्ये काय लिहायचंय, तुम्ही जर सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल सगळं बघितलं तर तुम्हाला त्यांचं जीवन असेल, शिक्षण आणि विद्यार्थी जीवन असेल, स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रवेश कार्य. लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये काय लिहिलंय, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल तुम्हाला ना त्यांनी त्यांचं शिक्षण आणि विद्यार्थी जीवन विचारलंय का, नाही. बरोबर, सुभाषचंद्र बोस यांचं तुम्हाला एकच मिनिट थांबा, युरोपातल्या वास्तव्याबद्दल काही विचारलंय का, नाही. बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल विचारलंय का, नाही. बरोबर, तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान दिले. बरोबर, लक्षात आलं. पूर्व आशियामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, त्याच्यानंतर नाझी आणि जर्मनी मधलं वास्तव्य होतं, हिटलरची भेट आहे, असे बरेच मुद्दे आहेत सुभाषचंद्र बोस यांच्याशी रिलेटेड. बघा, इथे तुम्हाला स्वातंत्र्य लढ्याचा मुद्दा दिलाय, मे बी तुम्हाला त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल पण क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, शक्यतो तर नाही येणार, कारण विचारून काय विचारणार, स्वातंत्र्य लढ्याबद्दल तुम्हाला जास्त विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, पण क्वेश्चन मध्ये काय विचारले हे मात्र आपल्याला इथं माहिती असायला हवं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला तर आपण स्टार्ट करूया. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका, तर CR दास यांच्याशी त्यांचे संबंध होते. बघा, CR दास यांच्या राजकीय प्रयत्नांशी संबंधित होते. बरोबर, आणि त्यांच्यासोबत ते तुरुंगात पण गेले. CR दासचे प्रयत्न, आता CR दास यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. CR दास यांच्यावरती क्वेश्चन आले होते. CR दास म्हणजे कोण, चित्तरंजन दास. बरोबर, कोण होते, बंगाली वकील होते. लक्षात आलं, चित्तरंजन दास बंगाली वकील होते. आणि CR दास यांची कलकत्ता कॉर्पोरेशनचे महापौर म्हणून निवड झाली, तेव्हा बोस यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आणि 1924 मध्ये
त्यांच्या राजकीय कारवायांसाठी त्यांना अटक पण करण्यात आली. ठीक आहे, ओके, क्लिअर. लक्षात घ्या, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधले ते पण एक राजकीय अधिकारी सैनिकच होते. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ट्रेड युनियन चळवळी बघा, त्यांनी काय केलं, तरुणांना संघटित केलं आणि ट्रेड युनियन चळवळीला चालना दिली. कोणी? सुभाषचंद्र बोस यांनी. 1930 मध्ये कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आले आणि त्याच वर्षी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष पण निवडून आले. ही त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये. काँग्रेसशी संबंध बघा, त्यांनी अपात्र स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले आणि मोतीलाल नेहरू अहवालाला विरोध केला, ज्याने भारतासाठी वर्चस्वाचा दर्जा दिला होता. ठीक आहे, नेहरू अहवालाला त्यांनी विरोध केला होता, लक्षात घ्या. अजून काय लिहू शकता की 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करण्यास आणि 31 मध्ये गांधी आयर्विन करारावरती स्वाक्षरी करण्यास पण तीव्र विरोध केला होता. 1930च्या दशकात जवाहरलाल नेहरू आणि एम.एन. रॉय यांच्या समोर ते काँग्रेसमधील डाव्या राजकारणाशी जवळून संबंधित होते. बरोबर आहे, एका क्रोनॉलॉजीने लिहिले की नाही आपण इथं, का आपण 31-38 असं कुठं पण काही लिहिले नाही. डाव्या गटाच्या प्रयत्नांमुळे काँग्रेसने 31 मध्ये कराचीमध्ये अत्यंत दूरगामी मूलगामी ठराव पारित केला, ज्याच्यामध्ये मूलभूत हक्कांची हमी देण्याबरोबरच उत्पादनाच्या साधनांचं सामाजिकरण हे काँग्रेसचं मुख्य उद्दिष्ट घोषित केलं गेलं. तर या डाव्या राजकारणाशी ते जवळून संबंधित होते. काँग्रेसचं अध्यक्षपद 1938 मध्ये हरिपुरा काँग्रेस निवडणूक जिंकली. त्रिपुरी येथे त्यांनी गांधीजीचे उमेदवार पट्टाभी सिद्धारामय्या यांच्या विरुद्ध राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. गांधीजींसोबत त्यांचे होते वैचारिक मतभेद, म्हणून त्यांनी काँग्रेस सोडलं, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. त्यांच्या मूळ राज्य बंगालमध्ये राजकीय डावे आणि मोठा पाठिंबा बळकट करणं हा त्यांचा उद्देश होता. ठीक आहे, ओके. तर हे सगळं आपल्याला माहिती असतं, फक्त कुठं काय लिहायचं ते तुम्हाला कळलं पाहिजे. सविनय कायदेभंग चळवळ बघा, दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा सविनय कायदेभंगात भाग घेतल्याबद्दल त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलं, नजर कैदेत पण ठेवण्यात आलं. इंडियन लिजन, आता इथं जर बघितलं, बोस यांनी बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली, बरोबर. आणि इथं त्यांनी इथं त्यांनी भारतीय युद्ध कैद्यांमधून भारतीय सैन्याची निर्मिती केली, हेही तुम्ही लिहू शकता. हिटलर आणि मुसोलिनी, आता याच्याबद्दल जास्त नाही लिहायचं आपल्याला, याचं खूप सारं कंटेंट आहे. हिटलर आणि मुसोलिनी यांची भेट. ठीक आहे, मी तुम्हाला बोलले होते की हिटलर आणि की हिटलर आणि नाझी याच्याशी रिलेटेड पण त्यांचं कंटेंट आहे, नाझी जर्मनीतील वास्तव्य वगैरे. तर हे तुम्ही इथे काही लिहू नका की माइन काम्फ नामक आपलं आत्मचरित्र लिहिलं होतं. या पुस्तकात त्यांनी भारत आणि भारतीयांविषयी उद्गार काढले होते, बरोबर. आणि सुभाषबाबूंनी याच्याबद्दल नाराजी पण व्यक्त केली होती. जर्मनीमध्ये ते भारतासाठीच्या विशेष ब्युरोशी संलग्न होते. ते जर्मन प्रायोजित आझाद हिंद रेडिओवरील प्रसारणासाठी जबाबदार होते आणि त्यांनी 6 जुलै 1944 रोजी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता असं संबोधलं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे सगळं तुम्हाला इथं लिहायचं आहे. इंडियन नॅशनल आर्मी बद्दल पण लिहा, याच्याबद्दल तुम्ही थोडंसं जास्त लिहा कारण याला इम्पॉर्टन्स जास्त आहे. 43 मध्ये जर्मनीतून जपानी नियंत्रित सिंगापूरला पोहोचले. दिल्ली चलो ही हाक दिली. 21 ऑक्टोबर बघा, सांगण्याचा हेतू काय आहे माझा, डेट तुम्ही लिहिल्या पाहिजेत. 21 ऑक्टोबरला त्यांनी आझाद हिंद सरकार राष्ट्रीय सैन्याच्या स्थापनेची घोषणा केली. आयरीची स्थापना प्रथम मोहन सिंग आणि जपानी मेजर फुजिवारा यांच्या नेतृत्वाखाली झाली. हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. आणि निष्कर्ष काय लिहिणार तुम्ही, निष्कर्ष लिहिणार की त्यांचा स्वातंत्र्याचा लढा केवळ भारतासाठीच नव्हता, जगातील सगळ्या देशांसाठी प्रेरणादायी ठरला. बोस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आणि स्वातंत्र्य युद्धाचा सगळ्या देशावरती खोलवर परिणाम झाला आणि नेताजींचा दर्जा जागतिक स्तरावरती स्वातंत्र्याचा नायक म्हणून स्थापित करण्याला इथं ठरलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, कंटेंट सगळं माहिती आहे पण लिहिणं फार अवघड आहे, कारण त्याच्यामध्ये डेट आल्या पाहिजेत, मुद्दे आले पाहिजेत, फॅक्च्युअल डाटा आला पाहिजे, बरोबर. कुठं तुम्ही पॅराग्राफ मध्ये लिहिलं पाहिजे, कुठं तुम्ही बुलेट पॉइंट मध्ये लिहिलं पाहिजे, हे तुम्हाला इथं समजलं पाहिजे, तरच आपल्याला इथं मार्क मिळणार आहेत, अदरवाईज आपल्याला मार्क मिळत नाही. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. क्वेश्चन काय आहे बघा आपला, ओके,
एकच मिनिट थांबा. हा क्वेश्चन आपण केलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, यंग बंगाल आणि ब्राह्मो समाजाच्या विशेष संदर्भात सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींचा उदय आणि जी वाढ आहे त्याचा मागोवा घ्या. ठीक आहे, असा हा आपला क्वेश्चन आहे. वाढीचा मागोवा घ्या असं म्हटलंय. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींचा उदय आणि वाढीच्या संदर्भात. ठीक आहे, ओके. बघा इथं तुम्हाला सामाजिक काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, काय आहे, यंग बंगाल आणि ब्राह्मो समाज विशेष संदर्भ यांचा, बरोबर आहे. पण क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे? क्वेश्चन आहे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीशी रिलेटेड, बरोबर. म्हणजे आधी तुम्हाला काय लिहावं लागेल? आधी तुम्हाला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी म्हणजे काय हे तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींचा उदय आणि वाढ तुम्हाला थोडक्यात सांगून काय करावं लागेल? उत्तराची सुरुवात तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे आपलं क्वेश्चन जेव्हा तुम्ही वाचताना तेव्हा काय पहिल्यांदा लिहायचं आहे हे तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे. ओके, क्लिअर. यंग बंगाल आणि ब्राह्मो समाजाचं योगदान. मग या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये यंग बंगाल आणि ब्राह्मो समाजाचं जे योगदान आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे, बरोबर. आणि काय करायचं आहे? योग्य निष्कर्ष आपल्याला इथं काढायचा आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे काय करायचं आपल्याला क्वेश्चन जो आहे तो टॅकल करायचा आहे, बरोबर. तर बघा सामाजिक धार्मिक सुधारणा विद्यार्थी काय करतात माहिती का? आतापर्यंत आपण काय केलेलं असतं? सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा जो पार्श्वभूमी आहे ती आपण कधी वाचलेलीच नसते. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय? फक्त फॅक्च्युअल डाटा करायचं इतकं माहित असतं, बरोबर. पण तर आता तसं करून चालेल का? नाही चालणार, बरोबर. तर इथं तुम्हाला अगोदर 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये काय झालं होतं? भारतीय समाज जो होता तो ग्रस्त, अवनत आणि कठोर होता. मग या काळामध्ये राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी दयानंद सरस्वती, बरोबर. तर इथं हे जे सुधारक होते की नाही, तर यांनी काय केलं होतं? यांनी सती प्रथा असेल, बालविवाह असेल, बहुपत्नीत्व असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल इत्यादी निकृष्ट परंपरा सोडून नवीन जीवन पद्धती अंगीकारण्यासाठी काय केलं होतं? लोकांना प्रवृत्त केलं होतं, बरोबर. तर हे आपल्याला इथं लिहायचं आहे. लक्षात आलं? आणि देशामध्ये आधुनिक ज्ञान पसरवण्यास आणि महिला आणि निम्न जातीच्या लोकांसाठी अधिक स्वातंत्र्य आणि समानता आणण्यासाठी हे जे समाज सुधारक होते ना, तर हे समाज सुधारक उत्सुक होते. लक्षात घ्या. तर हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. म्हणजे काही प्रथा होत्या ज्या माणसाला, भावनेला दुखावणाऱ्या होत्या, धर्माच्या नावावरती पाळल्या जात होत्या, बरोबर. तर त्या प्रथा परंपरा संपवण्यासाठी इथं या महान अशा लोकांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, आता इथं 2 वर्गामध्ये वर्गीकरण केलेलं दिसतं या चळवळींचं. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, अलीकड चळवळ, बरोबर. आणि आर्य समाज, देवबंद चळवळ, पुनरुत्थान चळवळी होत्या. अशा प्रकारे तुम्ही इथं म्हणजे इथं लिहायची काही गरज नाही, पण होत्या. आपल्याला जर अभ्यासायचं असेल तर तुम्हाला हे सगळं अभ्यासावं लागतं. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन येतो की चळवळींना जन्म देणारे घटक कोणते होते, याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की बाबा भारतीय बळावर वसाहती सरकारचा वारसा हक्क असेल, धार्मिक सामाजिक दुष्कृत्य असेल, महिलांची दयनीय स्थिती असेल, शिक्षणाचा प्रसार आणि प्रसारतेचा विकास असेल, अशा प्रकारचे घटक होते जे कारणीभूत होते, बरोबर. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? यंग बंगाल आणि ब्राह्मो समाजाचं योगदान विचारलं. ठीक आहे, मग ब्राह्मो समाज राजा राममोहन राय यांनी स्थापन केला होता. याच्यामध्ये पुन्हा स्प्लिट झाली, आदि ब्रह्म समाज, भारतीय ब्राह्मो समाज वगैरे वगैरे. ते काय आपल्याला जास्त लिहायचं नाही. फक्त ब्राह्मो समाजाचं कार्य काय होतं, कोणी स्थापन केला होता, तर भारतातील प्रबोधन आणि उदारमतवादी सुधारणावादी आधुनिकीकरणाच्या युगाचं उद्घाटन यांनी केलं. 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. उद्देश लिहायला विसरू नका. शाश्वत देवाची उपासना होती. पौरोहित्य कर्मकांड यांना त्यांनी विरोध केलेला होता ब्राह्मो समाजाने. ठीक आहे, हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर 1829 मध्ये सती प्रथा रद्द करणे हे सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातील सर्वात मोठं यश होतं. त्याच्यानंतर अजून काय केलं ब्राह्मो समाजानं? बहुपत्नीत्व प्रथा जी होती ना ती संपुष्टात आणण्याची वकिली केली, बरोबर. स्त्रियांना शिक्षित व्हावे, संपत्तीत वारसा हक्क मिळावा अशी त्यांची इच्छा होती. भारतामध्ये बुद्धिवाद आणि प्रबोधनाचा उदय झाला, ज्याने अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी चळवळीला हातभार लावलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, आधुनिक भारतातील सर्व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळींचे ते अग्रदूत होते. ओके, इतकं जरी तुम्ही लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे यंग बंगाल आणि हेनरी लुई
विवियन डेराजिओ यांच्याबद्दल. तर ते होते कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजमध्ये शिक्षक, बरोबर. तर त्यांनी काय केलं, आपल्या शिकवणीद्वारे साहित्य, तत्वज्ञान, इतिहास, विज्ञान या विषयावर वादविवाद आणि चर्चांसाठी एक संघटना आयोजित केली आणि मूलगामी विचारांना प्रोत्साहन दिलं. त्यांनी आपल्या अनुयायांना, विद्यार्थ्यांना सगळ्या अधिकारांवर प्रश्न विचारण्यास प्रेरित केलं, बरोबर. त्यांचे सुप्रसिद्ध अनुयायी पण होते. यंग बंगाल म्हणून ओळखले जात होते, ज्वलंत देशभक्त होते. ओके. त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती, डेट लिहायला विसरू नका, आणि ब्रिटनच्या उदारमतवादी विचारसरणीची कदर केली. आणि वयाच्या 22व्या वर्षीच त्यांचं बघा, एवढ्या कमी वयामध्ये ते एवढं चांगलं काम करून गेले, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 22व्या वर्षी कॉलरामुळे त्यांचं निधन झालं. तर यंग बंगाल आणि हेनरी लुई विवियन डेराजिओ यांच्याबद्दल तुम्हाला एवढी माहिती लिहायची आहे. क्वेश्चन छोटासा होता, 150 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं होतं, पण 150 शब्दामध्ये पण तुम्हाला इथं जे गरजेचं आहे तेच लिहायचं होतं. ठीक आहे. निष्कर्ष काय काढणार, निष्कर्ष काढण्याआधी पुन्हा क्वेश्चन कडे वळूया, की सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा उदय आणि वाढीचा मागोवा घ्या, आणि यंग बंगाल आणि ब्राह्मो समाजाचा विशेष संदर्भ इथं द्या. ठीक आहे. ओके. मग निष्कर्षामध्ये तुम्ही काय लिहिणार, धर्मांधता, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, पर्दा प्रथा, सती, बालविवाह, सामाजिक असमानता, निरक्षरता यांसारख्या सामाजिक दुष्कृत्यांवर हल्ला करण्याव्यतिरिक्त सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींनी वसाहतवादी राजवटीमुळे कायम असलेल्या वर्णद्वेषाचा सामना करण्यास मदत केली. ओके. आणि याच्यामुळे काय झालं, ब्रिटिश सरकारच्या विरोधात राष्ट्रवादाचा विकास झाला. असं नाही की निष्कर्ष तुम्ही सेम असाच लिहिला पाहिजे, लक्षात घ्या. फक्त उत्तराला कीवर्डला अनुसरून असा लिहिला पाहिजे, ही फक्त अट आहे इथं आपली, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये विविध शेतकरी चळवळी आणि त्यांचे परिणाम याची चर्चा करा. आता शेतकरी चळवळी आपण वाचलेल्या असतात, बरोबर. फॅक्च्युअल डाटा कंबाईनला विचारला जातो, राज्यसभा पूर्वला विचारला जातो, पण इथं तुम्हाला काय म्हटलं, शेतकरी चळवळी फक्त सांगायच्या नाहीत, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं काय योगदान होतं, त्याचे परिणाम काय झाले, हे तुम्हाला इथं चर्चा करायचे. ठीक आहे. ओके. आता आपण एक सेपरेट लेक्चर घेऊया, की चर्चा करा म्हणजे काय, तुलनात्मक विश्लेषण करा, बरोबर, किंवा स्पष्ट करा, असे जे कीवर्ड्स आहेत ना, नक्की असे प्रश्न कसे टॅकल करायचे. ठीक आहे. ओके. हे बघा, दृष्टिकोन कसा पाहिजे आपला, बघा, औपनिवेशिक काळात शेतकऱ्यांच्या विद्रोहाची सामान्य कारणे लिहा. तर इथं काय करायचंय, तर हे सगळं आपल्याला इथं करून घ्यावं लागेल अगोदर, जर तुम्ही याच्या बरोबर अननोन असाल तर इथं मग नंतर काय केलं आपण, विद्रोहाची सामान्य कारणं लिहायची, रिझन लिहायचे, आणि मग शेतकरी चळवळींची चर्चा करायची, आणि शेतकरी, जमीनदार, ब्रिटिश सरकार, भारतावर त्याचे परिणाम काय झाले याची पण आपल्याला इथे चर्चा करायची आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. बघा, तर ब्रिटिश परिचय तुमचा काय असला पाहिजे, पुन्हा क्वेश्चन कडे वळते मी. स्वातंत्र्य लढा, विविध शेतकरी चळवळी, त्यांचे परिणाम. ठीक आहे. आता थोडीशी पार्श्वभूमी लिहा, की ब्रिटिश औपनिवेशिक काळामध्ये भारतामध्ये शेतकरी चळवळ उभी राहिली. आर्थिक धोरणामुळे जेव्हा पारंपरिक हस्तकला, लहान उद्योगांचा नाश झाला, मालकी बदलली, कृषी जमिनीवर जास्त भार पडला, कर्जबाजारी झाले शेतकरी गरीब झाला, अशा वेळेस ब्रिटिश सरकारची ही आर्थिक धोरणं जमीनदार आणि सावकारांचं संरक्षण, शेतकऱ्यांचे उपोषण करणारी होती, शोषण करणारी होती, आणि या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक प्रसंगी उठाव केला. म्हणजे बॅकग्राऊंड लिहायचं आहे, का बरं हे झालं ते तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात काय पाहिजे, फक्त बदलतं आर्थिक धोरण आणि त्याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला, गरीब झाला, हे तुम्हाला इंट्रो मध्ये लिहायचं आहे, बरोबर. क्लिअर. आता जे शेतकऱ्यांची बंड आहेत ना, ती बंड तुम्हाला प्रॉपर त्याची टाइमलाईन माहित असायला पाहिजे, की गांधीवादी टप्प्यापूर्वी पण शेतकऱ्यांची बंड झाले होते, बरोबर. डेट फिक्स माहित पाहिजेत. ओके. क्लिअर. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, गांधीवादी टप्प्याच्या अगोदर आणि गांधीवादाच्या काळामध्ये. क्लिअर. कारण आपल्याला काय म्हटलं, भारताचा स्वातंत्र्य लढा म्हटलंय. स्वातंत्र्य लढा कोणी दिला, मेन कोण होते नेतृत्व, गांधीजी, बरोबर आहे, लक्षात आलं. तर गांधीवादी टप्प्यापूर्वी जर शेतकऱ्यांचं बंड तुम्ही बघितलं, तर 1859-60 मध्ये नीळबंड होतं, बरोबर. पबना आंदोलन होतं. आधी मी मेन मुद्दे सांगते, त्याच्यानंतर डेक्कन दंगल होतं किंवा दख्खनचे दंगे म्हणा, हे तुम्हाला लिहायचं आहे. जे मेन आहेत त्याला सगळंच लिहित बसू नका. तर 1859-1860 इथे जर तुम्ही बघितलं, तर हे नीळबंड तुम्हाला 4 ते 5 वाक्यामध्ये लिहावं लागेल.
युरोपीय बागायतदारांनी शेतकऱ्यांना अन्न पिकांऐवजी नीळ लागवड करण्यास प्रवृत्त केलं होतं. भरमसाठ व्याजाने कर्ज दिलं. लागवड करणाऱ्यांनी दिलेली किंमत अत्यल्प होती. म्हणजे किती टक्के होती? 2.5% होती. हे पण लिहायचं आहे तुम्हाला, लक्षात घ्या, तर तुम्हाला मार्क्स चांगले पडतील. बरोबर. आणि मग इथं काय झाला, शेतकरी पूर्णपणे असुरक्षित झाले आणि ही जी दडपशाही होती ना, या दडपशाहीला कंटाळून शेतकऱ्यांनी काय केला, उठाव केलेला आपल्याला इथं दिसून येतो. पबना आंदोलन, इथं जर तुम्ही बघितलं, इथं जबरदस्तीने भाडं असेल, जमीन कर वसूल केलेला असेल, गरीब शेतकऱ्यांना जमीन कर वाढवलेला असेल, तर ठीक आहे. तर इथं 1869च्या अधिनियमाचा तुम्ही उल्लेख करू शकता, किंवा ज्यूटच्या उत्पादनात घट झाली 70 मध्ये, मग शेतकऱ्यांनी तिथं संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, म्हणजे उत्पादनात घट झाली तरी पण कर मात्र वाढवलेला होता. दख्खनचे दंगे जर तुम्ही बघितलं तर मे आणि जून मध्ये 1875 मध्ये पुणे, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय केलं होतं, वाढत्या कृषी संकटाविरुद्ध उठाव केलेला आपल्याला दिसून येतो. आणि सावकारांच्या ताब्यातील बॉन्ड म्हणजे कागदपत्र मिळवणं, नष्ट करणे हा दंगलखोरांचा विशिष्ट हेतू होता. ठीक आहे, ओके. हे झाले गांधीपूर्व काळातील ज्या चळवळी होत्या त्याच्याबद्दल. गांधीजींच्या काळामध्ये काय घडलं बघा. गांधीजींच्या काळामध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे की चंपारण सत्याग्रह, बरोबर, 1917. त्याच्यानंतर मलबार मधला मोपला बंड 1921 आणि इतर लक्षणीय चळवळी. बघा, चंपारण सत्याग्रह जर आपण बघितलं तर युरोपीय बागायतदारांनी नीळ लागवडीच्या सगळ्या प्रकारच्या बेकायदेशीर आणि अमानवी पद्धतींचा अवलंब केला. ठीक आहे, शेतकऱ्यांचे केवळ युरोपियन बागायतदारच नव्हे तर स्थानिक जमीनदारांनी सुद्धा शोषण केलं होतं, लक्षात घ्या. आणि अशा स्थितीमध्ये काय झालं, गांधीजींनी त्यांचं कार्य हाती घेतलं आणि ही चळवळ चालू झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर मोपला बंडाविषयी तुम्ही लिहू शकता 1921. टाइमलाईन प्रमाणेच लिहा. मोपला भाडेकरूंनी काय केलं होतं, हिंदू जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. बरोबर, म्हणजे जास्त भाडं, नूतनीकरण शुल्क, जमीनदाराचे अन्याय याच्याशी संबंधित त्यांचं हे बंड होतं. आणि इतर चळवळी तुम्ही लिहू शकता. खेडा सत्याग्रह असेल, गुजरात मधील बारडोली चळवळ असेल, तेलंगणातला शेतकरी विद्रोह असेल, बंगालमधील तेभागा चळवळ असेल. जवळजवळ सगळ्या चळवळी जुलमी ब्रिटिश सरकार आणि जमीनदारांच्या विरोधामध्ये होत्या. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की त्याचे परिणाम पण लिहा म्हटलंय. तुम्हाला 250 शब्दामध्ये लिहायचंय, लक्षात घ्या. परिणाम पण विचारलेत, एकही भाग मिस करू नका. परिणाम काय झाले, भारतीयांमध्ये जागरूकता निर्माण झाली. बरोबर, उठावांचा उद्देश जरी भारतातून ब्रिटिश राजवट त्याचा उद्देश होता का ब्रिटिश राजवट उकळून टाकण्याचा, नाही, पण तरी पण भारतीयांमध्ये जागृती झाली. शेतकऱ्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल तीव्र जागरूकता विकसित झाली आणि न्यायालय बाहेर त्यांनी ठामपणे आपले अधिकार मांडायला सुरू केलं. ठीक आहे, इतर विद्रोहांना प्रेरित केलं. बघा, संघटित होण्याची प्रेरणा, शोषण आणि दडपशाही विरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली. थोडक्यात या बंडांनी पंजाबमधील शीख युद्ध आणि शेवटी 1857च्या उठावासारख्या उठावांसाठी मैदान तयार केलं. बरोबर, आणि जो शेतकऱ्यांचा आवाज होता तो स्वतःच्या मागण्यांसाठी थेट लढा दिला. कृषी चळवळीमध्ये मुख्य शक्ती म्हणून शेतकरी उदयाला आले. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नीळ लागवडीच्या समस्येची चौकशी करण्यासाठी सरकारने नीळ आयोग नेमला. बरोबर, 1860 मध्ये अधिसूचना जारी केली. रॉयट्सला नीळ वाढवण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही असं इथं सांगितलं गेलं. तर हे कायदेशीर मार्गाने विवाद सोडवले गेले, हे त्यांचं एक सक्सेस होतं. डेक्कन ऍग्रिकल्चरिस्ट रिलीफ ऍक्ट मंजूर झाला. असहकार आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी संघटित आणि आंदोलन करण्यासाठी किसान सभा स्थापन करण्यात आली. राष्ट्रवादाची वाढ झाली. जर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं नसतं तर हे सगळं घडलं असतं नाही. तर 1918 मध्ये भारताच्या गव्हर्नर जनरल यांनी चंपारण कृषी कायदा मंजूर केला. अहिंसेच्या विचारसरणीने आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना खूप बळ दिलं गेलं आणि राष्ट्रवाद पण इथं वाढीला लागलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर हे सगळे मुद्दे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत, तर या पेपरला तुम्हाला मार्क्स मिळतील. जर तुम्ही इथं रिलीफ ऍक्ट नाही लिहिला, त्याच्यानंतर हे कमिशनची डेट नाही लिहिली, तर आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. निष्कर्ष काय लिहिणार, या चळवळींनी स्वातंत्र्य उत्तर कृषी सुधारणांसाठी वातावरण निर्माण केले. उदाहरणार्थ जमीनदारी रद्द करणं, जमीनदारी वर्गाची शक्ती नष्ट केली आणि कृषी रचनेमध्ये परिवर्तन. परिणाम विचारलेत ना, तर काय सगळ्यात मोठा परिणाम झाला तो तुम्हाला इथं मेन्शन करायचा
होतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर आन्सर रायटिंग इतकं पण अवघड नाहीये, पण मी वारंवार सांगते की तुमच्याकडे कंटेंट खूप चांगलं असणं महत्वाचं आहे, पुस्तकं खूप चांगली असणे महत्वाचं आहे. आणि एकदा का तुमची प्रॅक्टिस झाली की तुमच्या लक्षात येईल की काय लिहिलं पाहिजे आणि काय नाही लिहिलं पाहिजे. ठीक आहे, तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.